पेक्षा चांगला दिसतोय, खूपच चांगला दिसतोय. चाल कृपा विकी दादाची टोपीवाला नाही मला काही. हे हॅलो गाईज, आता चाललोय आम्ही भीमाशंकरला. आधी पप्पाची गाडी आहे, हिला बाहेर काढून ठेवतो कारण की गाडी तिथंच लावून जातात. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिर्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मी चाललो आता भीमाशंकरला. दादा आणि मी, अजून 2 पर्सन येणार होते पण ते आले नाही, झोपलेत वाटतं दारडम पंढरपूरकरीत. हिला चालवलेलं आहे दिवसानंतर, म्हणजे तिकडे नाही चालवली, अशी एक साईडला लावून ठेवतो. रात्रीचे वाजल्यात 3:30. खूपच आणि खूप लवकर निघलोय कारण की तिकडे पण जायला टाइमपास होईल. परत आम्हाला येऊन इकडे कामं पण आहेत, त्याला पण मला पण. आम्हाला वाटलं 2 पर्सन आहे, आमच्या जागा दिला पण ना आमचा फोन आला तर आंघोळ झाले करता या आम्हाला घ्यायला. आता थेट त्यांना घ्यायला चाललोय. त्यानं डायरेक्ट नाही तर त्यांना डायरेक्ट प्रसाद, कटापचा प्रसाद होता. अजून आमचे 2 मेंबर यायचे, जयेश आणि त्यांना इथे ONGC वर थांबल्या. काय माहिती त्यांना किती टाइम लागतं ते यायला. फोटो काढी होतो पण फोटो चांगले नाहीत कारण की डोल्यावरची अशी कट लाईन येतोय. म्हणून दादानी नवीन एक आणलाय काहीतरी. दाखव तुझा फोन दे. इकडे आणले लावाला खास करतं या जोगा गाडीवर लावायचं करतं. मग टेन्शन नाही करतं, तू एकटा गेला गेला फोटो काढायला तुला करतं. ही भारी आयडिया का आणली तुम्ही, मना आवरला बाई. वाटतो का नाही चिकना. बघा गाडी बघा, असंच लावून असंच लावून जायचं का पुरं फोन. हो मग काय, भेटली कुठे तो पण नाही भेटणार परत. आले ना दोघं, त्यांचं पार मानतो वाटतं इकडे शोलाच चालले. तुम्ही जर 10-15 मिनिटं लेट फोन आले असता ना तर तुम्ही झोपलेल्या घरीच दोघ जणी. माग डिकीन ठेव, ही माझं पण ठेवणार बुट्टा बिट्टा डिकीन. चला रे निघू, गणपती बाप्पा मोरया. बोल बोल मोठे वाहन की जय. चला डिझेल टाकून घेतो म्हणजे कुठं थांबायला नको गाडी. नॉन स्टॉप डायरेक्ट तिकडेच जाणार. आणि बोललो इथंच लोणावळ्यामध्येच पहिला डिझेल टाकून घेतं. थांबले थोडा चाय बी आणि यांना काय खाय प्यायचं ते खातील. थोडा थांबतो आणि थोडा वायपरमध्ये पण पाणी नाही त्याने पण पाणी टाकायचे कारण की पूर्ण काच घाण झाले. एका उतराचं नाव घेता का नाही. फ्रेश वाटतं का? मी इकडेच राहायला यायचं का? इकडे राहायला तर धंदा पाणी मंदा व्हायचा ना, मंदा घरी यायचे आपले. घेतले आता मस्तपैकी. पहिला सेटर लावतो गाडीचा, त्याच्यानंतर गाडी निघतो. यो चटालू बाई झोपले गाडीनच. यानं पाणी टाकायचं होतं म्हणून यांना काय यांना बोलावं. आणि बाथरूमचं पाईप देता यांची नाही का अनपडान मारली ते गाला मी. फुल म्हणजे फुल गाडी माखले. अजून थोडी माखायची आहे, अजून जाताना पण माखेल. एकदाच उद्या डायरेक्ट धुवायला टाकायला लागेल. खूप कंटाळा आलाय, पाय पण दुखायला लागल्यात. नाही ग, छातीन दुखला जायला चमक भरली. इथेच जायचो नाही, या ना कुठला नाही गाडी नीट. खास धुक्याची मजा घेण्यासाठी थांबलोय आणि पाऊस पण एकदम रिमझिम रिमझिम. खूपच चांगला असा वातावरण, एकदम थंड थंड.
रीट रोड एकदम टॉप टू टॉप असेल तर म्हणतो वाटतं जहाज होईल अजून 2-3 फेऱ्या आणल्या हिचं बिजागर पार कोण निघतील साईडला काटाळले असतील टायर पण आणि धुका तुला बेकार आहे वाघ आता झोपतली उठली ना रे 3 झोपा काढल्या नाश्त्याची गरज आहे पोहोचल्या या पार्किंग मध्ये नाही तर बाबा एवढी गाड्या आणि का मजबूत एकदम गर्दी असणार 100%. नशीब आमचा इकडचा मित्र आहे नाहीतर 5 किलोमीटर गाडी लांब लावून या बस मध्ये जायला लागले असतात. लाल परी इकडचा आपला मित्र आहे आशुदादाने आपल्याला नंबर दिला होता. किंग इज किंग आशुभाई किंग. एवढा भयंकर धुका आहे का समोरची माणसं चालणार नाही दिसत समोरची गाडी तर आलेली दिसत पण नाही. बघ याने शेल्फ्या करून दिवस चालले बघ यांची. लाईट चालू आहे ना गाडी पार्किंग केले आणि कपडे वगैरे चेंज केल्यात आमची चौघांची ड्रेसिंग. रे जय भाई वंदने 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 वंदने. मजा घ्यायची रे लाईफची परत कधी भेटेल की नाही भेटेल. आलो आता काहीतरी 1 किलोमीटर चालत जायला लागतं त्याच्यामुळे गाडी तिथं पार्किंगला लावली आणि चालत निघालो. कसं वाटतं रे चालत हे साईडला हो ना लालपरीने यायची कांद्या हो. मला आता डायरेक्ट दर्शन घ्या की आपलेच भाऊ आहे तिकडचेच ते आपल्याला दर्शन करून देतात. झाला खूप चांगला दर्शन झाला. आपलेच मित्र आहेत तिथूनचे त्यांनी आपला खूप चांगला दर्शन करून दिला आहे. धन्यवाद भावा तुमचे आम्हाला दर्शन करून दिल्याबद्दल. भाऊ आपल्याला स्कूटीवर सोडायला पण आले इकडे कारण की पार्किंग थोडी लांब होती. दर्शन वगैरे एकदम सुंदर झालेलं आहे. हे जरा टाइमपास करी होतं तिकडं यांना टिकलं लावायचं होतं म्हणून. आता माझा टिकला वाटतं उतरल असं मला तर वाटतंय. हां उतरल तर पुसायला लागेल थोडा ते याच्यानं पूर्ण उतरून जाईल. खरोखर दर्शन खूप चांगलं झालं आणि क्लायमेट तर एवढा चांगला आहे ना काय वाटलाच नाही चालत की तर कायच वाटला नाही असं का हां दम लागला म्हणून. खूप चांगला आहे. लय मजा आली. निघतो आता आम्ही घराच्या मार्गाकडे. अरे वा मी तर यांच्यापेक्षा चांगला दिसतोय खूपच चांगला दिसतोय. चाललो आता गाडीकडे. गाडी फुल याच्यावर लावलेली आहे म्हणून खालची डकरी बिकरी लावून घेतल्या तिला तर ज्या आईला बोललो जायची या बसला पप्पी घ्यायला म्हणून दोन्ही साईडला डकरी लावून ठेवल्या ना. गाडी तर एवढी भयंकर माकली ना. अजून बघू आता कुठं जवळ आसपास काय असलं तर तिथं जाईल. खूप भयंकर माकलेली आहे गाडी नाहीतर डायरेक्ट आता घरचा रस्ता. आणि एक टाइम उपास तिथे काही समजेना काही नाही काय खाल्लेलं आहे. आता बघू काय होतंय. आता आधी वेपर खातोय. अस्ती चाललो आता कारण की दुखायला आहे म्हणून थोडी अस्तीच गाडी चालवावी लागणार. माझे कधी हे बोलताना कुठं थांबवीत ना म्हणून भाई यांना दाखवायला धरण. अरे धरण तिथे तो धरण तिकडे इकडे कुठंच थांबवी ना नुसतं तर पालवाच्या कामं करतं. पण एक साईडला गाडी लावले. आता चालल्यावर धरण बघायला आम्ही. अति सुंदर धरण आहे. अजून फुल नाही झालं वाटते. मजबूत आहे. याला 200 ते 300 फोटो काढायला लागतात हर ठिकाणी. आता या काय बाबा याला बॉलाचा आणि चष्मा घातल्या असं तर काय. इंडेवरवाला माझ्याशी शर्यत लावायला निघले. याला माझं लार वाटल्या भाई 18 लाखाची असली तरी काय आली तरी भाई 1 करोडचे अशी पलवतो. तो 3 किलोमीटर पासून माझे मागच लागले. त्याला वाटलं माझा मी त्याला हातात घेऊन मी नाही घेऊ शकत. फायनली कृपा केलेली. पिसाल्याने कुत्र झाले नसते करतो तुम्हाला दोघांना उपास आहे म्हणून. कृपा विकी दादाची खरी. टोपीवाला नाही मला आईला नाव टाच भेटणार पार्किंगला जागा नाही. आता मॅगडीला यांना पक्की भूक लागली जयेश भाईला आणि म्हणा उपास आहे. ते पक्क कुत्र झाले 2 जण. अरे तुम्हाला उपास आहे म्हणून तुम्ही काय काहीच नाही ना आम्हाला पण नाही खालीत. थेट डायरेक्ट त्यांना इकना कुठं
कुठनाच नाही चल गे भीमाशंकरवरून डायरेक्ट लोणावला. गोव्याशी पण पलस काला गावाला ना दे का बाई माझा गोव्याची. जय मल्हारला आल्यावर जरा आता मी तर काय प्राईस आणि ओपन प्राईस काय माहिती नाही तर कॉफी पेईल. अरे गप कोट्या आता तर 4-5 लेस एकट्याने घाल्या. बघू आता ये काय खातात तर मी तर फक्त नुसता कॉफीच पेईल बस, दुसरं काहीच नाही. आल्या इथं स्टारबक्स लागली. स्टारबक्सने जायचं, स्टारबक्सचीच कॉफी पाहिजे करत. मग काय करतोस त्याच्या मागं मना पण यायला लागला. मग बाई मॅगी आपली ऑल टाईम फेवरेट आहे. काय गाणं असो ती काय गाणं बनवी ती ऑल टाईम आपली फेवरेट आहे. आमची ऑर्डर येऊन संपली तरी यांची अजून यायचा पत्ता नाही येतो. धाबाधबवाराचं काम करते. आमची संपारशी आली तरी यांची अजून ये नाही. यांची ऑर्डर काय माहीत कधी याचे विचार बघता निसते कधी येतं कधी येतं. एकटा आधी तो संडेला गेले तो अजून तिथे काय चालला तो. आला बाबा बिचारा आता काय. लास्ट टेन्शनमध्ये सकाळपासून काहीच कालं नाही. 5 वाजल्यापासून 4 वाजल्यापासून. त्यांचं काम आहे काय चाललंय ते दोघांचं. अरे खाचाला पाठावट घरी जायचे आपल्याला. खाला पिला माझा तर फोन स्विच ऑफ झाला आहे. दादाच्या फोनमध्ये व्हिडिओ काढताय. खाला पिला मस्त की पोट भर. माझं तर पोट नाही भरला तर संध्याकाळचे उपास सोडायला लागेल तेव्हा. यांची काय माहीत तिघांची काय संगत आहे काय वाटाल तर एकटंच काम माहीत. आता याच्या पण आहे 3 का 4% चार्जिंग. बघू आता याचा पण फोन टिकतं का नाही. वा माझ्यासाठी म्हटलं माझ्यासाठी आली का काय काय जाता वाता बघू किती टाइम लागतं. झोप तर असा रे ना पाय तर आज दुखता. चला भावांनो धन्यवाद आमच्या सोबत आल्याबद्दल. तर आम्ही तुमचे खूप आभार आहेत. धन्यवाद भावा ट्रिप बद्दल. भेटू आपण काय बोलायचं आहे का इकडे भेटू कधी. चला बाय बाय. घरी आलो खूप म्हणजे खूप कंटाळाला. हातपाय तर एवढे दुखायला लागल्यात ना तरी बाईक तर परत जाऊचं कुठं तयार पहिलं झोपचाय घरी मस्त. मी पण फोन बिन स्विच ऑफ करून झोपतो डायरेक्ट. माझा तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा भावांनो. नक्कीच नेक्स्ट ट्रिप पण खूप लांबची असणार म्हणजे आसपासचीच सांगायला लांबची तुम्हाला.